कल्याणमधील एक हसते खेळते कुटुंब होते। एके संध्याकाळी त्यांची 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी तिच्या आईकडून 20 रुपये घेऊन खाऊ आणायला दुकानात गेली होती। तेव्हा तिच्यावर विशाल गवळी युवकाची नजर पडली आणि त्याच्यातील राक्षस जागा झाला। 13 वर्षाची मुलगी जास्त काही समज नाही, त्याच्या गोड बोलण्यावर भाळली आणि त्याच्यासोबत गेली, पण ते तिचं अपहरण होतं हे तिला समजलं नाही। विशाल गवळी हा संध्याकाळी 5 वाजता त्या मुलीला आपल्या राहत्या घरी घेऊन आला होता। त्यानंतर त्यानं तिच्याशी गैरकृत्य केलं। त्याच्यातील त्या राक्षसाने छोट्या मुलीसोबत संबंध बनवल्यावर स्वतःचं मन भरल्यावर आता आपण पकडू नये, आपलं सत्य बाहेर पडू नये म्हणून त्या मुलीची हत्या केली। तिची हत्या केल्यानंतर त्यानं एका मोठ्या बॅगेत तिचा छिन्न विछिन्न मृतदेह ठेवला। त्यानंतर त्याची तिसरी बायको साक्षी ही संध्याकाळी 7 वाजता घरी आली होती। साक्षी एका खाजगी बँकेत नोकरीला होती। साक्षी घरी आली तेव्हा विशालनं झालेला सगळा प्रकार तिला सांगितला। नवऱ्याचे बोलणे ऐकून ती हैराण झाली, पण शेवटी नवरा होता हे प्रकरण उघडले तर त्याला जेल होईल, म्हणून आता काय करायचे हाच त्यांनी दोघांनीही विचार केला व एका मित्राला यांच्या मदतीसाठी घरी बोलवलं। त्यानंतर दोघं नवरा बायकोनं एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे याचा विचार केला। त्यानंतर दोघांनी त्या 13 वर्षाच्या मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची पूर्ण योजना आखली। त्याआधी दोघांनी घरातील संपूर्ण रक्त पुसून काढले। रात्री 8:30 वाजता विशालनं आपल्या मित्राची रिक्षा बोलावून घेतली। 9 वाजता त्यांनी रिक्षात मृतदेह टाकून बापगावच्या दिशेनं ते रवाना झाले। त्यानंतर त्यांनी बापगावला अज्ञात स्थळी तो मृतदेह फेकला आणि तिथून निघाले। बापगाववरून परत येत असताना विशालनं आधारवाडी चौकातून स्वतःसाठी दारू विकत घेतली। त्यानंतर तिथून तो एकटाच बुलढाण्याला निघून गेला। साक्षी एकटीच कल्याणमध्ये राहत्या घरीच राहिली। त्या निष्पाप मुलीचा जीव घेऊन जसे काहीच घडले नाही असेच सगळे वागले। माणुसकीला काळीमा फासणारी घटना काल कल्याणमध्ये घडली आहे। त्यावेळी इकडे 2-3 तास ती मुलगी आपल्या घरी परतलीच नाही। त्यामुळे मुलीच्या आईवडिलांनी तिची शोधाशोध सुरू केली, मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही। माहितीच्या सगळ्या ठिकाणी त्यांनी आपली मुलगी शोधली, पण कुठेच मुलगी मिळत नसल्यानं ते घाबरले। मुलीच्या आईबाबांनी 8-9 तासांपासून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार लगेचच पोलीस ठाण्यात केली होती। त्यानंतर पोलीस त्या मुलीचा शोध घेत होते। तेव्हाच 24 डिसेंबरला पोलिसांना कल्याणजवळच्या बापगाव या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आला। हा मृतदेह जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता। मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे हे तिच्या रिपोर्टमध्ये समोर आले। मुलीला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाला सगळ्यात आधी पोलिसांनी काही पुराव्यांवरून पकडले। इथपर्यंत तर सगळं काही ठीक होतं, पण जेव्हा विशालवर संशय आला तेव्हा पोलिसांनी कसून तपास केला। त्यावेळी विशालच्या घराजवळ पोलिसांना रक्ताचे काही डाग सापडले। त्यामुळे पोलिसांना हे कृत्य विशालनेच केल्याचं दिसून आलं। त्यानंतर पोलिसांनी विशालच्या बायकोला म्हणजे साक्षीला ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली। तेव्हा तिनं आधी आपल्याला काहीच नाही माहिती असल्याचं सांगितलं, पण पोलिसी रुबाब जेव्हा पोलिसांनी तिला दाखवला तेव्हा या खुनाची सर्व माहिती तिनं पोलिसांना दिली। विशाल गवळी असं त्या मुख्य आरोपीचं नाव आहे। हा अत्यंत खतरनाक गुंड आहे। त्याच्या 2 बायका त्याला सोडून गेलेल्या आहेत व तिसऱ्या बायकोसोबत तो तिथे राहत आहे, म्हणजे त्याचे 3 लग्न झाले आहे। त्याच्यावर कल्याण पूर्वेत विनयभंगाचे 5 गुन्हे देखील दाखल आहेत। त्याशिवाय बलात्कार, पोक्सो सारख्या गुन्ह्यांमधील हा आरोपी तडीपार होता। त्या माणसामुळे त्याच्या शेजारी पाजारी सुद्धा आपले घर सोडून दुसरीकडे राहायला निघून गेले होते। आज तेच या मुलीसाठी आवाज उठवत आहे, त्याला फाशीची शिक्षा द्या म्हणत आहे। आमच्या मुली अशा वृत्तीच्या माणसांपासून सुरक्षित नाहीत, त्या गावातील लोक बोलत आहे। आजूबाजूचे लोक मुलींना घेऊन आपले घर सोडत होते, म्हणजे इतकी वाईट नजर त्याची होती। गुन्हेगार कितीही सराईट असो किंवा अट्टल असो, पण त्यानं केलेल्या गुन्ह्याला वाचा ही फुटतेच। विशाल गवळीनं एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं, त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। आपल्या गुन्ह्याला वाचा फुटू नये म्हणून त्यानं त्या मुलीची निर्घृणपणे हत्या केली। बरं एवढंच नाही, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात त्याला त्याचीच बायको आणि मित्रानेही साथ दिली।
ज्या ठिकाणी तिनं बोलायला हवं होतं, आपला आवाज उठवायला हवा होता, पण तिनं असे काहीच न करता आपल्या नवऱ्याचीच साथ दिली. पण आपली बायकोच आपलं भांडाफोड करेल हे विशालला कुठे माहिती होतं. आज पोलिसांनी दोन्हीही नवरा बायकोला अटक केली आहे. त्याने तर आपला स्वतःचा लुक सुद्धा सलूनमध्ये जाऊन पूर्णपणे बदलला, जेणेकरून आपला चेहरा ओळखू येऊ नये. परंतु पोलिसांनी त्याला सलूनमधून बाहेर पडता क्षणीच पकडले. बदलापूरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर झाल्याची घटना ऑगस्टमध्येच घडली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता अशाच प्रकारची एक घटना कल्याणमध्ये घडली आहे. एका 13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. ज्या आरोपीनं अत्याचार केले आणि मुलीची हत्या केली त्या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी ही महाराष्ट्राची मागणी आहे. फाशीची शिक्षा या आरोपीला द्या किंवा बदलापूरच्या अक्षय शिंदे आरोपीचं जसं एन्काउंटर केलं तसं एन्काउंटर केलं जावं अशीच अपेक्षा पूर्ण महाराष्ट्र करत आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच घरात आपल्या मुली लहानाच्या मोठ्या होत आहेत. जर असे प्रकार वाढतच असेल तर आपण आपल्या मुलींना सुरक्षित कसे ठेवायचे? आज त्यांची मुलगी गेली, उद्या कुणाचीही मुलीचा परत नंबर लागू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी आवाज उठवा. या मुलीच्या आईवडिलांसाठी आणि त्या मुलीसाठी न्याय मागा. त्या आरोप्याला भर चौकात फाशीची शिक्षा द्या. त्याला मदत करणारी त्याची बायको देखील तितकीच गुन्हेगार आहे. ती स्वतः एक स्त्री असून इतक्या मोठ्या गुन्ह्याची तिनं साथ दिली, म्हणून तिला सुद्धा शिक्षा ही झालीच पाहिजे. जर आज आपण आवाज उठवला नाही तर कदाचित पुढचा नंबर आपलाही असू शकतो, हे मात्र तुम्ही विसरू नका. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही तुमचे मत स्पष्टपणे आपल्या कमेंट बॉक्समध्ये खाली लिहू शकतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्या मुलीला आपल्याकडून न्याय मिळवून द्यायला थोडी तरी मदत होईल. विचार करायला लावणारी गोष्ट आहे. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोलकात्याच्या डॉक्टर लेडीला अजूनही न्याय मिळालेला नाही. 2 दिवस, 8 दिवस, महिनाभर लोक आवाज उठवतात, परंतु आपल्या न्याय व्यवस्थेला कंटाळून ते देखील शांत राहतात. आरोपीला वेळच्या वेळी शिक्षा होत नाही आणि म्हणून या विशाल सारख्या अनेक लोकांना कदाचित भीतीच राहिली नाही. त्याच्यातील राक्षसी वृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कसलंच टेन्शन घ्यायचं नाही, कशाचीच भीती बाळगायची नाही. अशाच प्रकारे असे लोक वागतात. पण या लोकांना जर भर चौकामध्ये फाशीची शिक्षा दिली, त्यांना तडपावून मारले तर कदाचित जी तरुण पिढी आज या वाईट मार्गाला जात आहे, स्वतःमध्ये गुन्हेगारी वृत्ती निर्माण करत आहे, ते मुलं कदाचित या गोष्टी करण्यापासून वाचवतील. लवकरात लवकर चांगले निर्णय घेऊन विशालसारख्या गुन्हेगारांना नष्ट करा. फाशी देऊन तुम्ही मोकळे व्हा. ज्या आईवडिलांनी त्यांची 13 वर्षाची ती निरागस मुलगी गमावली, त्यांच्या मनाला आज काय वाटत असेल? खरं तर त्यांच्यावर बितते त्यांनाच कळतं. ज्यांच्यावर वेळ येते त्यांनाच खरं कळतं. ज्या आईवडिलांनी आपल्या मुलीला लहानाचं मोठं केलं, तिचं पालन पोषण केलं, तिला वाढवलं, यासाठी त्यांनी तिला मोठं नव्हतं केलं की कोणीतरी नराधम येऊन त्यांच्या मुलीवर अत्याचार करेल. त्यांचे देखील त्यांच्या मुलीबद्दल खूप स्वप्न असतील, जे कुठेतरी आता अपूर्ण राहतील. म्हणूनच वाईट वाटतंय. गुन्हा करणारा हा दोषी असतोच, पण गुन्ह्यात साथ देणारा त्याच्याही पेक्षा जास्त दोषी असतो. म्हणून त्या गुन्हेगाराला व त्याच्या बायकोला व ज्या रिक्षामध्ये त्यांनी हा मृतदेह नेला, जो त्यांचा मित्र होता, त्याला सगळ्यांना सारखीच शिक्षा मिळायला हवी. ही कळकळीची विनंती तुम्ही देखील करा. आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्या मुलीसाठी न्याय मागा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.